नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राइम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. देशाच्या प्रगतीचे श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान. कालिदास कोळंबकर यांनी घेतली हंगामी अध्यक्षपदाची शपथ. संजय राऊतांमुळे ठाकरे गटातील आमदारांमध्ये खतखत, शंभूराजे देसाई यांचा दावा. आणि गृहमंत्री पद कुणाला मिळणार, पहिल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य. आता पाहूयात सविस्तर वृत्त. सध्या भारत जगात 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून लवकरच 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे. आपला देश सध्या विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती करतोय. या प्रगतीचे श्रेय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाला आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. विधानसभेच्या निकालानंतर काल राज्याचे मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपा पक्षाचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली असून आज त्यांचा शपथविधीही पार पडलाय. आज राजभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नीलम गोरे यांच्या उपस्थितीत आमदार कालिदास कोळंबकर यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. शेतकऱ्यांच्या दिल्ली मोर्चाच्या घोषणेदरम्यान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यसभेत मोठी घोषणा केली आहे. राज्यसभेत पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की मी सभागृहाला आश्वासन देऊ इच्छितो की शेतकऱ्यांची सर्व पिके किमान आधारभूत किमतीवर खरेदी केली जातील. हे मोदी सरकार असून मोदींनी दिलेली हमी पूर्ण करण्याची हमी मी देतोय. राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालंय. या सरकारचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करतात, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून या राज्याचा कारभार पाहणार आहेत. त्याचबरोबर आम्हा तिन्ही पक्षांना जास्तीत जास्त मंत्रिपद मिळावीत असं वाटतं. जेव्हा एखादा पक्ष चालवायचा असतो तेव्हा नेत्यांना संतुष्ट करावं लागतं. त्यामुळे खाते वाटपावर आमची चर्चा सुरू आहे. आमची ही चर्चा आता जवळजवळ संपत आली आहे. आमचं मंत्रिपदाचं वाटप जवळजवळ पूर्ण झालंय असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा महाशपथविधी सोहळा अगदी दिमागदार पद्धतीने संपन्न झालाय. यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन आमदारांना शपथबद्ध केले जाणार आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. संजय राऊतांनी केलेल्या टीकेचा शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी खरपूस शब्दात समाचार घेत प्रत्युत्तर दिलंय. ठाकरे गटाच्या आमदारांचे आमच्यासोबत बोलणं झालं. त्यांच्या चर्चेतून तिथे खतखत असल्याचं लक्षात येतंय. ही खतखत संजय राऊत यांच्यामुळे आहे. संजय राऊत यांच्यामुळे उद्धव ठाकरे गटाला खूप मोठा धोका आहे असा दावा शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलाय. वेळ झाली या बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळावरून विरोधकांकडून सातत्याने टीका होतीये. यावर शिंदे सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी उत्तर दिलंय. आमच्या सरकारचे मंत्रिमंडळ आम्ही बघून घेऊ. विरोधकांना आता काय काम करता येईल ते त्यांनी पाहावं, असा टोला शिरसाट यांनी लगावलाय. ते काल त्यांनी पाहिलं पण, अनुभवलं पण, आणि या शपथविधीला देशातील मोदी साहेबांसहित अनेक मान्यवर उपस्थित होते. जी शंका काही लोकांना होती की महायुतीमध्ये ऐन वेळेला काही बिघाडा होतोय का, एकनाथ शिंदे साहेब शपथविधी घेतील की नाही घेतील, या सर्व प्रश्नाची उत्तरं त्या शपथविधीच्या समारंभामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. हे आलेलं सरकार 5 वर्ष किती मजबूतीने चालेल याची ग्वाही या सर्व मुख्यमंत्री सहित सर्वांनी दिलेली आहे. म्हणून कालचा हा आनंद सोहळा ज्या लोकांनी पाहिला नाही, ज्याला आमंत्रित केल्यानंतरही आले नाही, ते दुर्दैवी लोकांस म्हणायला काही हरकत नाही. मी या सोहळ्याचा साक्षीदार म्हणून एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतोय. कालच शपथ झाल्याबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या शिंदे साहेबांनी घोषणा केल्या होत्या किंवा ज्या योजना आणल्यात त्याची अंमलबजावणी चालू राहील असं स्पष्टपणे सांगितलंय. म्हणून मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेतून अंतर्गत जे काही 1500 रुपये दिले जायचे आता ते 2100 रुपये होणार आहेत. ही सर्वात आनंदाची बातमी कालच्या झालेल्या त्यांच्या प्रेसमध्ये त्यांनी सांगितली आहे. म्हणून कोणी कितीही टीका केली तरी या तिन्ही पक्षाचं असलेलं सरकार अत्यंत मजबूतीने आणि अत्यंत गतीने चालेल याबद्दल शंका नाही. तुम्ही सरकार स्थापन केलं याबद्दल भरभरून सांगताय, पण संजय राऊत असं म्हणतायत की 15 दिवस लागले सरकार स्थापन करायला आणि आता कोणतं खातं कोणी घ्यायचं यावर त्यांचं रशिया युक्रेन प्रमाणे युद्ध सुरू आहे. विरोधक कोण काय बोलतोय याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्हाला काय दिवस लागले, कोणतं खातं कुणाकडे जाणार आहे याची चिंता त्यांना काय लागते. मला वाटतं सर्व आमचं आलबेल असताना यांच्यासारखे हे जे काही डोमकावळे आहेत त्यांना असं विरोधात बोलून नेमकं काय मिळतं मला माहित नाही. परंतु यांनी असंच विरोधात बोलत राहावं. आम्ही आमचं काम करू. खाते वाटप असेल, शपथविधी असेल, देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलंय की 11 ते 12च्या दरम्यान हा शपथविधी होणार आहे आणि त्याच्यानंतर सगळे खाते वाटप सुद्धा होतील. म्हणून आता चिंता आम्हाला त्याची राहिलेली नाही. आता विरोधकांनी काय करायचे याची खरी चिंता आम्हाला सतवते. राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी प्रकाश अहिरराव हा धुळ्यातील दारू दुकानातून पैसे घेत असतानाचा व्हिडिओ समोर आलाय. या प्रकरणी वरिष्ठांना विचारणा केली असता वरिष्ठांनी यावर बोलणं टाळलंय. धुळे राज्य उत्पादन शुल्क विभागात घडलेले या प्रकारामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाची लखतर वेशीवर टांगली गेल्याचं पाहायला मिळतंय. अदानी लाचखोरी प्रकरण आणि अन्य मुद्द्यांवरून विरोधकांनी लोकसभेत आज गदारोळ केल्यानं सभागृहाचं कामकाज प्रारंभी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब केलंय. सभागृहाचं कामकाज आता सोमवारी म्हणजेच 9 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात तसेच इस्कॉनचे संत चिन्मय दास यांना तुरुंगातून सोडवण्यात यावे या मागणीसाठी गोंदियात 10 डिसेंबरला जन आक्रोश रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. केंद्र सरकारने यात तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी करत गोंदियातील सकल हिंदू संघटनेच्या वतीने या जन आक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले असून 10 डिसेंबरला गोंदिया शहरात बाईक रॅली काढत या रॅलीचे समापन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. वह बांग्लादेश में जो हमारे हिंदू समाज के ऊपर अत्याचार हो रहा है, वहाँ के छोटे छोटे बच्चों को काटा जा रहा है, फांसी पे लटकाया जा रहा है, महिलाओं को निर्वस्त्र करके मार दिया जा रहा है, और हमारे जो इंटरनेशनल सोसाइटी फॉर कृष्ण कॉन्सनेंस, कृष्ण भावनामृत संघ जो अंतर्राष्ट्रीय पूरे वर्ल्ड में है, वो उनके जो प्रभु जी है चिन्मय कृष्णदास प्रभु जी, उनको उन्होंने अवैध तरीके से अंदर मार के रखा हुआ है. उनको जल्दी से जल्दी उन्होंने छोड़ना चाहिए. और हमारे देश की जो प्रधानमंत्री जी, राष्ट्रपति जी है, उनसे मैं विनंती करता हूं कि उन्होंने भी इस विषय को गंभीरता से लेकर के इस विषय पर दखल करना चाहिए और
10 तारीख को ज्यादा से ज्यादा संख्या में हमारे सकल हिंदू समाज के लोग आए और इस रैली को सफल बनाए। जय श्री राम। शेतकऱ्यांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील अंबालामध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत। अंबाला, पांजोखेरा आणि नागगल पोलीस ठाण्याच्या क्षेत्रांवर या निर्णयाचा परिणाम झालाय। शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी केंद्रावर दबाव टाकण्यासाठी दिल्ली चलो मोर्चा सुरू केलाय। तसेच शाळा, कॉलेज सुद्धा बंद असल्याची घोषणा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे। वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठा मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते। पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। बांगलादेशात सत्तांतरानंतर काळजीवाहू सरकारने मोठा निर्णय घेतलाय। बांगलादेशचे जनक आणि स्वातंत्र्य लढ्यात मोलाचा वाटा उचलणारे शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो असलेल्या नोटा आता चलनातून हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यांच्या स्मारक फोटो विषयी झालेल्या या निर्णयामुळे देशात विविध प्रतिक्रिया उमटताना दिसतायत। भाजपचे लोक बाहेरच्या राज्यातून येऊन महाराष्ट्रात काम करतात, त्या पद्धतीनेच आपण आता काम केलं पाहिजे। शिवसैनिकांनी तळागाळात जाऊन कामाला लागलं पाहिजे, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या। महापालिका निवडणूक कधीही लागू शकते, त्यामुळे तात्काळ कामाला लागा, अशा सूचनाही ठाकरेंनी दिल्या। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून सेनेच्या माजी नगरसेवकांना मार्गदर्शनही करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या कुतुबखेडा येथील शेतात एक मोठा अजगर आढळल्याने ऊसतोड कामगारांचा गोंधळ उडालाय। मात्र सर्पमित्रांनी तात्काळ या अजगराला ताब्यात घेऊन त्याची जंगलात सुखरूप सुटका केली आहे। सध्या थंडी वाढली असल्याने या काळात साप बाहेर पडण्यास सुरुवात होते। शेतामध्ये ऊस तोडणी सुरू असतानाच अजगर आढळून आला असता लोकांनी परिसरातील सर्पमित्र यश वाघ यांना बोलावून अजगराला रेस्क्यू केलंय। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणा समितीनं रेपो दरात काहीही बदल न करता तो 6.5% कायम राखण्याचा निर्णय घेतलाय। समितीनं हा दर कायम राखण्याची ही 11वी वेळ आहे। यामुळे स्थायी ठेव सुविधा दर 6.25% तर सीमांत स्थायी सुविधा दर आणि बँक दर 5.7% कायम राहणार आहे। रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी 2023 पासून रेपो दरात कोणताही बदल केलेला नाहीये। वेळ झाली या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।